नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सोनाट गावात शोककळा। रानगाव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या राघू कदम यांना हजारो भाविकांचा अश्रुपूर्ण निरोप। 105 गाव समाजाची फॉरेस्ट विभागाविरोधात ऐतिहासिक बैठक ठरणार। महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभाग पुन्हा एकदा हादरला आहे। रानगाव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकरी कैलासवासी राघू जानू कदम यांना त्यांच्या मूळ गावी सोनाट येथे हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत अश्रुपूर्ण निरोप देण्यात आला। दुःख, संताप आणि असंतोष यांचा मिलाप असलेला हा अंत्यविधी संपूर्ण परिसरासाठी अस्वस्थ करणारा ठरला। शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप। सकाळपासूनच सोनाट गावात शोककळा पसरली होती। शेतकरी, ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग या सर्वांनी एकत्र येत राघूदादांना श्रद्धांजली अर्पण केली। गावात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते, कारण राघूदादा हे गावातील साधे, मेहनती आणि सर्वांच्या मदतीला तत्पर असणारे शेतकरी म्हणून ओळखले जात होते। समाज बांधवांचा तीव्र आक्रोश, वनविभागावर संतापाचा उद्रेक। रानगाव्यांच्या हल्ल्यातून सलग जीवितहानी होत असताना वनविभाग मात्र केवळ पंचनाम्यापुरता मर्यादित असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला। गावागावात भीतीचं वातावरण आहे। शेतकरी जीवाच्या भीतीने शेतीला जातो, पण फॉरेस्ट विभाग झोपेत आहे, असे अनेक नागरिकांनी भावनिक स्वरात सांगितले। घटनास्थळी आलेल्या वन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला। ठोस निर्णय न घेतल्यास अंत्यसंस्कार होणार नाही त्या भूमिकेवर अखेर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र समाजाचा संताप एवढा प्रखर होता की काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। शेतीचे नुकसान आणि वन्य प्राण्यांचा वाढता त्रास। ग्रामस्थांनी वन्य प्राण्यांच्या सतत वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली। रानगवे, रानडुक्कर आणि बिबटे यांच्या हालचालींनी कोयना खोरे असुरक्षित झाले आहे, असा सर्वसामान्यांचा सूर होता। वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून फॉरेस्टचे जाचक कायदे सामान्य शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत आणत असल्याची भावना लोकांनी व्यक्त केली। 105 गाव समाजाची निर्णायक बैठक 28 ऑक्टोबरला सोनाट येथे। समाज बांधवांच्या सामूहिक बैठकीत ठरवण्यात आले की दिनांक 28 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी सोनाट येथे फॉरेस्टच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य बैठक आयोजित करण्यात येईल। या बैठकीत वन्यजीव हल्ले, शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाच्या भरपाईतील विलंब आणि वनविभागाच्या कारभाराविषयी ठोस चर्चा होणार आहे। तसेच मृत राघू कदम यांच्या उत्तरकार्य विधीच्या दिवशीच ही बैठक होणार असून 105 गावांचा आवाज म्हणून ती ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे। समाजाच्या वतीने निवेदन सादर होणार। बैठकीत समाजाच्या मागण्या आणि सूचना एकत्र करून फॉरेस्ट विभागाला निवेदन दिले जाणार आहे। या संदर्भात श्री संजय सकपाळ गुरुजी यांनी समाजातील सर्व बांधवांना असे आवाहन केले आहे की आपले प्रश्न, मागण्या किंवा सूचना प्रत्यक्ष कॉल किंवा मेसेजद्वारे माझ्याकडे पाठवाव्यात। त्या सर्व मुद्द्यांचा समावेश निवेदनात करण्यात येईल। राजकीय आणि सामाजिक नेत्यांची उपस्थिती। अंत्यविधीसाठी विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय गायकवाड, गणेश उतेकर, संजय सकपाळ, भाऊ मोरे यांच्यासह अनेक समाज नेत्यांनी भावना व्यक्त करत शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जितेंद्र कारंडे सह तृप्ती भोईर, महाबळेश्वर। निधी त्याला देव सिंदकर मॅडम आले। आता सिंदकर मॅडमनी तपासणी केली, तुमची लोक आली, बऱ्यापैकी तपासणी केली। जे काय असेल ते आम्ही त्यांचं बघू। आणि तुमची शेती खाले तर ते तुम्ही घरातनं बाहेर पडू नका। कुणी सिंदकर मॅडमना मला सांगितलं, तुम्ही घरातनं बाहेर पडू नका। समाज जशी पाहिजे तशी आम्ही निधी, जेवढी बसल तेवढी तुम्हाला आम्ही निधी देऊ सोनाट पोकळे खांबिलला, पण तुम्ही कुठेही बाहेर पडू नका। बरं, त्या माणसाला आम्ही जवळजवळ आजपर्यंत खेपाच घालतो। एका दुसऱ्या 4-5 घटना ह्या सातत्यानं घडत असतात। इथल्या वन्य प्राण्यांचा वावर एवढ्या मोठ्या स्वरूपात झाला आहे की त्यामुळे इकडे शेतीकडनं दुरापस्त झालेलं आहे। इकडे रोजगाराची किंवा उत्पन्नाची साधनं नसणारे लोक, शेती हे प्रमुख उद्योग असताना सुद्धा इथलं स्थलांतर की या निव्वळ एकाच गोष्टीमुळे की वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे